बघा तांदळाचं पीठ आहे, शेंगदाणे, मुगाची डाळ, चण्याची डाळ, गरम मसाला, धनिया पावडर, हिरवा मिरची। याच्यातले आम्ही करणार आहे कडक पापड्या। त्याच्यात मीठ आणि हळद आणि कढीपत्ता आणि ओवा, हे ओवा नाही तीळ, हे सगळं साहित्य टाकत आहेत आम्ही। शेंगदाणे टाकायचे त्याच्यात, आपल्या चवीनुसार शेंगदाणे टाकायच्यात आणि त्याच्यात मुगाची डाळ टाकायची, आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं त्याच्यात। जेवढं टाकलं तेवढं चवीला येतील ते। आणि त्याच्यात चण्याची डाळ पण टाकायची, चण्याची डाळ अशीच टाकायची, ती भिजवायचं नाही त्याला। कढीपत्ता जेवढा असला तेवढा चांगलं लागते ते। कढीपत्ता टाकले, आता मीठ टाकत आहे, चवीनुसार मीठ टाका, ज्याला कसं लागते तसं टाका। तुम्हाला जास्त, आम्हाला जास्त लागते कमी लागते असं असते ते टाकत। हळद आहे, गरम मसाला, धनिया पावडर आहे। आता हे हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। कोणाला तिखट आवडते, कोणाला नॉर्मली खातात, आम्हाला तिखट आवडते, आम्ही तिखट जास्त टाकतो। आता हे सगळं एकत्र करायचं असं। आता एकजीव करून घ्यायचं हे सगळं। पुढचा व्हिडिओ आम्ही नंतर कडक नाही, मीडियम मध्ये घ्यायचा। हे बघा, हे बघा, हे बघा असं पीठ मळून घ्यायचं, जास्त नरम नाही जास्त कडक नाही। हे बघा मी कशी मळून घेतले तसं मळून घ्यायचं। हे बघा सगळं साहित्य असं करून घ्यायचं। हे बघा पीठ असं आहे, असं बनवायचा, त्या कागदाला तेल लावायचं ना असं बनवायचं। हे बघा असं बनवायचं गोल, हे बघा असं बनवायचा, पातळ एकदम होऊन द्यायचं त्याला। हे बघा तेलकट नाही काही नाही, मस्त पैकी खायला पण चांगले, एकदम ओके। हे बघा, हे बघा करारी एकदम मस्त, खायला पण एकदम क्रिस्पी।